येस, गुड इव्हनिंग एव्हरीवन. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर जवळपास 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असं म्हणूया आपण. आणि या कालावधीमध्ये आपल्याला कंबाईन ग्रुप बी च्या परीक्षेची तयारी करायची आहे आणि करत असताना या ठिकाणी आपल्याला महत्वपूर्ण कोणत्या बाबींवरती अधिक फोकस करायचं आहे त्या अनुषंगाने आपण काही डेमोन्स्ट्रेशन देखील इथे ठेवलेले आहेत ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. आणि विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल या उद्देशाने आपण हे काही सेशन्स ठेवलेले आहेत. तर काही विषय घेऊन आलेले आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या भागात आपण करंट अफेअर्स विषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. चालू घडामोडी अत्यंत महत्वाचा विषय, जेणेकरून या विषयामध्ये तुम्हाला अधिकचे गुण कशा प्रकारे मिळवायचे आहेत या परीक्षेमध्ये त्या अनुषंगाने आपले काही महत्वपूर्ण टॉपिक कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करू या विषयामध्ये. तर येस, आजचा असेल आपलं डेमॉन्स्ट्रेशन. डॅशबोर्ड आपली स्टार्ट झालेले मित्रांनो, ज्यांना जॉईन करायचे ते नक्कीच या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून बॅचच्या बाबतीत संदर्भात तुम्हाला जे काही क्वेश्चन असतील तुमचे इथे विचारू शकता. आणि कालपासून म्हणजे आपण बॅच स्टार्ट झालेले 15 एप्रिल पासून. ओके, सुरुवातीला काही डेमॉन्स्ट्रेशन आणि लगेच आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आजच्या बाबतीत आपण तयारी, चालू घडामोडी या विषयाबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती घेऊया. तर साधारणपणे जर परीक्षा कालावधी आणि इथून पुढे तयारी करीत असताना आपल्याला या कमी वेळामध्ये साधारणपणे कशा पद्धतीने तयारी करायची आहे आणि परीक्षेमध्ये म्हणजे एकदा जर पाहायला गेलं तर याआधी तुम्ही दुसऱ्या एक्झामच्या तयारी वगैरे केलेल्या असेल तर थोडासा भाग सोपा जाईल असं म्हणून नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र कमी कालावधीमध्ये काही म्हणजे रिव्हिजन सेशनच्या माध्यमातून आपण काही महत्वपूर्ण टॉपिक कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम या चालू घडामोडी बाकीच्या विषयाच्या तुलनेमध्ये आपण करंट अफेअर्सचं महत्व थोडक्यात जाणून घेऊ. तयारी या विषयाची कशा प्रकारे करायची आहे. साधारणपणे इतर विषयांच्या तुलनेत या विषयाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये अधिकचे दिसून येतात. अधिकचे का, तुम्ही थोडक्यात तुम्हाला ते मेन्शन करण्यास थोडा वेळ, परंतु याआधी आजच्या एका सेशनचं एक स्वरूप आहे ते मेन्शन करेन. त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने ते असणार ते विषयाचं महत्व सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर या विषयाची तयारी करीत असताना कोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावायचा आणि त्यात प्रामुख्याने कुठले टॉपिक असणार आहेत या विषयीची चर्चा असेल. त्यानंतर उदाहरणादाखल एखादा टॉपिक पण आपण इथे घेतलेला आहे. लेटेस्ट अलीकडच्या काळातील एक महत्वाच्या घडामोडीवर आधारित एक टॉपिक तो घेतला. यानंतर संदर्भ साहित्य काय अभ्यासणं आवश्यक जेणेकरून आपल्याला अधिकचे गुण मिळवता येतील. त्याचबरोबर सराव प्रश्नांचं महत्व कशा प्रकारे आहे, रिव्हिजनला कशा पद्धतीने टाइम द्यायचा आहे आणि वेळेचं नियोजन, या सर्व बाबी कव्हर करीत करीत शेवटी एक प्रश्न जो टॉपिक अभ्यासणार आहोत तर सराव प्रश्नांच्या माध्यमातून आपण म्हणू त्या टॉपिकवरती एक क्वेश्चन देखील घेतलेला आहे. म्हणजे एकूणच तयारी करीत असताना अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं म्हणजे व्यवस्थित परिपूर्ण तयारी या टप्प्याच्या माध्यमातून पुढे जायचं लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला मग एकंदरीत या विषयात जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी कशा म्हणजे त्यासाठी काय काय अभ्यासावं लागणार आहे सर्व आजचं सेशन तुम्हाला महत्वपूर्ण गाईड करणार आहे. तर मित्रांनो, या विषयाचं सुरुवात मी स्टार्ट करतो. यस, सर्वजण पुन्हा एकदा मी सर्वांचं या आपल्या सेशनमध्ये ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत करतो. यानंतर आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम विषयाचं महत्व या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊ. चालू घडामोडी हा जो विषय आहे आणि या विषयामध्ये आपल्याला काय अभ्यासाच्या पुढे पाहायचंच आहे. मात्र सर्वप्रथम विषयाचं महत्व तर पहा, साधारणपणे या विषयामध्ये म्हणजे बाकीच्या विषयाचा स्वाभाविकपणे अभ्यास करीत असताना त्याच्या कम्पेअर जर केलं, करंट अफेअर्स हे आहे की तुम्हाला सातत्याने बदलत जाणार असल्या कारणाने तुम्हाला यात एक ठराविकपणे त्याच बातम्या म्हणजे न्यूज वगैरे असतील समजा तेच कंटिन्यू अभ्यास होऊन तिथे त्याचं रिव्हिजन यावरती भर न देता तुम्हाला नवीन नवीन टॉपिक त्या ठिकाणी अभ्यासावे लागतील. सो इथे विषयाचं महत्व जाणून घेत असताना इतर विषयाच्या तुलनेत मित्रांनो या परीक्षेमध्ये आपल्या कंबाईन ग्रुप बीच्या परीक्षेमध्ये जर पाहायला गेलं साधारणपणे या विषयात आपल्याला 15 प्रश्न विचारलेले दिसत आहेत. ओके, 15 प्रश्न. तर आपल्याला टार्गेट आपलं सेट म्हणजे असलं पाहिजे आपले जवळपास 8 ते 10 प्रश्न आपले हे बरोबर येणे गरजेचे जेणेकरून आपण मेरिट मध्ये येऊ शकू. या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे. मात्र 15 प्रश्न विचारले जातात का करंट अफेअर्सचे, इथे करंट अफेअर्सच्या बाबतीत फक्त उल्लेख केलेला आहे आणि त्यातनं किती बरोबर आले पाहिजे हे आपण जाणून घेत असताना एक बाब इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. यात तुम्हाला मी बाकीच्या विषयांच्या बाबतीत बोलेन, करंट रिलेटेड पॉलिटी म्हणून आपण यामध्ये तुम्हाला साधारणपणे 1-2 प्रश्न चालू घडामोडी या विषयाशी रिलेटेड असणारे तिथे विचारले जातील. सध्याला घटना दुरुस्तीच्यावर आधारित असतील किंवा इतर बाबी तुम्हाला पॉलिटीच्या संदर्भात कुठलं विधेयक वगैरे इतर राज्यांमध्ये नव्याने कोणते विधेयक वगैरे पारित केलं गेलं असेल किंवा त्याची मंजुरी वगैरे मिळालेली असेल त्याला अनुसरून आपल्याला क्वेश्चन 1 ते 2 म्हणून किंवा 2 इथे मेन्शन करूया. त्यानंतर इकॉनॉमिक्स मध्ये मित्रांनो आपल्याला साधारणपणे 2+ म्हणेन मी खरं तर, परंतु सध्याला आपण 2-2 क्वेश्चन जाऊया.
तर इथे 2 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील. काही आपल्याला सायन्स मध्ये देखील पाहायला मिळतील, कारण सायन्स मध्ये एखाद्या वेळेस कुठल्या विषाणूच्या वगैरे संदर्भात करंट रिलेटेड म्हणून सायन्स मध्ये विचारलं जाऊ शकतं आणि तिथे आपल्याला साधारण 1 ते 2 क्वेश्चन आपण म्हणू शकतो. तर ओव्हरऑल जर पाहायला गेलं करंट रिलेटेड म्हणजे जिओग्राफी आणि इतिहासामध्ये कमी क्वचित क्वेश्चन असतील, कदाचित एक तिथे ग्राह्य धरून विचारलं गेलं तर करंट हिस्ट्रीमध्ये नाहीच नाही, जिओग्राफीमध्ये कदाचित विचारलं जाऊ शकतं समजा, परंतु तिथे नाही. या पद्धतीने जर आपण तयारी केलं साधारणपणे एक राऊंड फिगर म्हणून आपण आणखीन 15 प्लस आपल्याला आणखीन 5 तरी क्वेश्चन बाकीच्या विषयामध्ये पाहायला मिळतात करंटचे, आणि अशी एकूण करंट अफेअर्सची 20 म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं इतर विषयाच्या तुलनेत म्हणजे सामान्य अध्ययनचे आपले जे विषय आहेत, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पॉलिटी या विषयांचा अभ्यास करीत असताना त्याच्या तुलनेमध्ये चालू घडामोडी या विषयाचे तुम्हाला अधिकचे प्रश्न त्या ठिकाणी विचारताना दिसतील, आणि म्हणूनच इतर विषयांच्या तुलनेत या विषयाचं महत्व अधिकचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मित्रांनो आणखी एक महत्वाचा भाग, ज्या अर्थी आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेबद्दल चर्चा करणार आहोत थोडक्यात. तर पूर्व परीक्षेची तयारी करीत असताना समजा आपण 14 जूनच्या तयारीने परीक्षेला लागलेले, 14 जून जो जी एक्झाम होणार आहे तर त्याच्या आधी म्हणून आपण वर्षभराचा साधारणपणे आपल्याला अभ्यास करावायचा आहे, तो आपण करतोच. या परीक्षेला सामोरे जात असताना जो कालावधी महत्वाचा असेल त्याबद्दल पुढे बोलायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढील परीक्षा म्हणजे पुढील जो आपली मेन्स असणार आहे, मेन्स करिता महत्वाचा असेल. या मेन्सची तयारी करीत असताना आपल्याला या घडामोडी 2026च्या साधारणपणे म्हणू इथून पुढच्या, तर ते देखील आपल्याला इथे ऍड करून घ्यायचं आणि त्याचाच अभ्यास पुन्हा एकदा करायचा, म्हणजे जेणेकरून 10 प्रश्न जे विचारले जातील तिथे मात्र आपल्याला अधिकच त्या ठिकाणी गुण मिळवण्यासाठी तोच भाग फक्त रिवाइज पुन्हा एकदा करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने या विषयाचं आपल्याला साधारणपणे पूर्व आणि मुख्य परीक्षेची एकत्रितरित्या तयारी करीत असताना सध्याला टार्गेट असेल आपलं पूर्व परीक्षेकरिताचं, त्यामध्ये आपल्याला साधारणपणे पूर्ण एका म्हणजे 10 ते 15 सेशनच्या माध्यमातून 15 सेशन आपण म्हणू 15 सेशनच्या माध्यमातून 15 महिन्यातील घडामोडी आपल्याला बारकावे महत्वपूर्ण नोट्स त्याचे आणि त्याचं रिव्हिजन सराव प्रश्न यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे. तर एकूणच या विषयाचं एक अनन्यसाधारण महत्व म्हणून आपण या परीक्षेकरिता म्हणजे अगदीच प्रश्नांची संख्या आपल्याला थोडीशी अधिकशी पाहायला मिळेल, आणि ते बरोबर तुम्हाला या विषयाची तयारी करीत असताना इतर विषयांच्या म्हणजे प्रमाणात अगदी म्हणजे तुम्ही कुठलाही भाग त्या ठिकाणी स्किप करू शकणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्य आणि तयारी करीत असताना करंटमध्ये काय नेमकं विचारलं जातं यावरनं बराचसा प्रश्न निर्माण होतो. त्याच प्रश्नांची उकल मित्रांनो आपण व्यवस्थितरित्या आजच्या सेशनच्या माध्यमातून करूया, जेणेकरून आपल्याला यात अधिक गुण मिळवता येतील. मेरिटसाठी म्हणून आपण एक ऍव्हरेज 8 to 10 स्कोर असा केलेला आहे, परंतु जर यामध्ये पण एक म्हणू की काठीण्य पातळी असेल, ओके, म्हणजे फार इझी 3 वेने जाऊ आपण. त्यानंतर म्हणजे जर आता हे थोडस हे करू आपण 15 पैकी जर टोटल डिवायडेशन जर केलं आपण थोडक्यात, तर आपल्याला जर इझी पेपर असेल समजा करंटसाठी, ओके, करंटसाठी इझी पेपर असेल तर इथे आपल्याला 10 प्लस म्हणू किंवा 10 ते 12 पर्यंत मी जाईन किंवा 12 पर्यंत म्हणू आपण सरळ सरळ, ओके. त्यानंतर अगदीच 13-14 पण तुम्ही प्रश्न सोडू शकता. ऍव्हरेज म्हटलं तर 8 ते 10 जे आपलं ऍव्हरेज वरतीच आपलं कॉन्सन्ट्रेट असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर थोडासा म्हणजे काठीण्य पातळी अधिकचे म्हणून आणि हार्ड लेवलने जर विचार केला तर मित्रांनो 5 ते 6 क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी सोडवणं मस्ट आहे, ओके. अलीकडच्या काळात 2 वर्षातील चालू घडामोडीवरती बऱ्याच विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आणि पेपर जरी पाहिलं तर त्यामध्ये मोस्टली 6-7 क्वेश्चन विद्यार्थ्यांचे अगदी व्यवस्था अभ्यासाच्या नंतर आल्याचं दिसतं, परंतु प्रत्येक वेळेस तोच फॉर्मॅट असेल असं नाही. त्यामुळे काही वेळा त्याच्यात बदल होऊ शकतो आणि आपल्याला अधिकची गुण मिळवण्यासाठी परत एकदा रेडी राहायचं. सो 8 to 10 महिने आणि या पद्धतीने आपल्या विषयामध्ये मार्क्स मिळवायचे आहेत. तर जाणून घेऊ पुढे एकूणच कशा पद्धतीनं म्हणजे काय टप्पे असतात, म्हणजे चालू घडामोडी या विषयाची तयारी करीत असताना महत्व जाणून विषयाचं महत्व जाणून घेण्याबरोबरच जे घटक आहेत, ज्या घटकांचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे तर त्याबद्दल थोडक्यात नोट करून घेऊया, ओके. आणि सर्वात शेवटी तुमचे क्वेश्चन असतीलच, त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहेच पुढे, ओके. तर येस काही क्वेश्चन डाऊट असतील तर ते विचारायचं आहे. जे घटक आपल्याला अभ्यासाचे आहेत येणाऱ्या परीक्षेकरिता, त्यात जर पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय घडामोडीने आपण स्टार्ट केलेलं आहे. यात आपल्याला प्रामुख्याने काय अभ्यासाचं थोडक्यात आढावा घेऊया. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय घडामोडी, यामध्ये जागतिक स्तरावरती म्हणजे काही एखादी समिट असतील त्याबद्दलचा आढावा घ्यायचा. फॉर एक्झाम्पल काही राष्ट्रांच्या परिषदा आयोजित केल्या जातात. ब्रिक्स गटांची परिषद असेल, त्यानंतर G7 गटाची परिषद आहे, त्यानंतर जागतिक हवामान बदल परिषद. तसेच मित्रांनो अलीकडेच लेटेस्ट मध्ये जागतिकच म्हणून भारतात जरी ती आयोजित करण्यात आली असली तरी ती म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जागतिक AI परिषद. याला अनुसरून क्वेश्चन परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जातील, कारण
AI वर आधारित सध्याला प्रश्नांची संख्या आपल्याला अधिकची विचारताना आयोगाच्या वतीने दिसेल पुढील काळात देखील. त्यामुळे थोडंसं बारकाईने याकडे पाहायचं आहे. जागतिक AI परिषद जी आहे तर चौथी परिषद सध्याला भारतामध्ये 2026 फेब महिन्यामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती. अशा काही समिटचा थोडक्यात आढावा घ्यायचा किंवा इंटरनॅशनल मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आपल्याला तिथे प्रामुख्याने एखाद्या राष्ट्रांच्या बाबतीत समजा इराण इस्रायल संघर्ष सुरू आहे त्या संदर्भात समजा काही क्वेश्चन असतील त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. याच माध्यमातून आपल्याला काही महत्वाच्या राष्ट्रांच्या प्रमुखपदी म्हणजे अगदी अध्यक्ष असतील पंतप्रधानपदी कोणाची निवड वगैरे झाली तो निवडमध्ये पण भाग येईल आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये देखील येईल तो. या पद्धतीने त्याचा आपल्याला आढावा थोडक्यात या ठिकाणी या घटकामध्ये घ्यायचा आहे. नेक्स्ट वन आपण होऊया राष्ट्रीय घडामोडीकडे. पहा साधारणपणे राष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास करीत असताना देशांतर्गत आपल्या बाबी ज्या महत्वपूर्ण असतील म्हणजे केंद्रीय स्तरावरती महत्वाचे काही प्रकल्प वगैरे असतील त्याचं उद्घाटन, त्यानंतर भारतात इतर राज्यांमध्ये काही महत्वपूर्ण घटनेचं म्हणू आपण उपक्रम स्टार्ट केला असेल, विधेयक मंजूर केला असेल, राजकीय घटना किंवा राष्ट्रीय घडामोडीमध्ये त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याचबरोबर एखादा कुठं काही हिंसाचार वगैरे उफाळून आलेला असेल हिंसाचारावरती प्रतिबंध घालण्यासाठी त्या ठिकाणी काही त्यांच्या चौकशीकरिता म्हणून आपण काही अध्यक्ष म्हणजे त्या चौकशीकरिता एक समिती नेमून त्या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षपदी कोण विराजमान असतील वगैरे अशा काही प्रमुख बाबी आपल्याला या ठिकाणी या राष्ट्रीय घडामोडीमध्ये अभ्यासायचे. एखाद्या राज्याने नवा उपक्रम राबवला असेल, अभियान राबवलेलं असेल किंवा नक्षलवादाच्या संदर्भात काही चळवळ असेल त्या ठिकाणी नक्षलवादी चळवळीच्या विरोधात काही कुठलं काही ऑपरेशन राबवण्यात आलं असेल या माध्यमातून आपल्याला राष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडींचा आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके, हे अभ्यासनं आवश्यक 1 वर्षभराच्या कालावधी महत्वाचा तुम्ही शेवटच्या टप्प्यात मेन्शन करणे. नेक्स्ट वन त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून अगदी ज्या निवडी प्रश्न म्हणून पुरस्कार निवड असेल हे सर्व घटक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यासाचे आहेत. मात्र राज्याच्या संदर्भात म्हणून आपण इथे खरं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने म्हणजे योजनेसहित त्या ठिकाणी तिथेही पण प्रकल्प वगैरे काय असतील काही उद्घाटन केलं असेल कशाचं इनॉग्रेशन काही म्हणजे ज्या घटना राज्याशी रिलेटेड महत्वपूर्ण असतील त्या बाबी आपल्याला राज्याच्या घडामोडीमध्ये या ठिकाणी त्या कव्हर करायच्या आहेत. एक एक घटक फक्त आपण पाहतोय सुरुवातीला आणि त्यानंतर मग आपण बारकाईने नोट करून घेऊच. तर आर्थिक घडामोडीमध्ये मोस्टली जर इथे पाहायला गेलं साधारणपणे आपल्याला या आर्थिक घडामोडीमध्ये आर्थिक घडामोडी यामध्ये आपल्याला मोस्टली प्रश्न केंद्र असेल इथे मी सेंटर मेन्शन करतो. केंद्राच्या काही योजना असतील ओके, त्यानंतर राज्याच्या काही योजना असतील या आपल्याला इथे अभ्यासाच्या आहेत आणि त्याचबरोबर अर्थसंकल्पाशी संबंधित अर्थसंकल्प म्हणून केंद्र राज्य दोन्ही ओके याला अनुसरून काही आर्थिक बाबींशी रिलेटेड किंवा आरबीआयशी रिलेटेड असतील काही कुठल्या बँकेशी रिलेटेड काही न्यूज असेल या संदर्भात आपल्याला आर्थिक घडामोडीमध्ये देखील थोडक्यात आढावा चालू घडामोडी हा विषय अभ्यासत असताना घ्यायचा आहे. त्यानंतर आपण सर्व तिघांना एकत्रित इथे मेन्शन केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला दिसतं विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण. सर्वप्रथम विज्ञानाबद्दल बोलू. विज्ञानामध्ये म्हणजे सायन्स या घटकामध्ये परत एकदा म्हणजे काही प्रकल्प वगैरे असतील त्यानंतर विज्ञानाच्या बाबतीत काही विषाणू वगैरे असतील सध्याला अलीकडच्या काळात चर्चेत असलेले किंवा काही त्यांनी धुमाकूळ घातलेला असेल त्या विषाणूंना तर त्या मग कुठून उत्पन्न झालं वगैरे त्यानंतर त्याच्या संदर्भात काही लस वगैरे विकसित करण्यात आली असेल जे काय असतील समजा त्याचे सायंटिफिक नाव वगैरे इथपासून ते जे काही असणाऱ्या माहिती हे आपल्याला करंट रिलेटेड विज्ञान या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. किंवा परत मग विज्ञानाशी रिलेटेड पुढे काही परत उद्घाटन वगैरे केलं गेलं असेल विज्ञानाशी रिलेटेड काही पुरस्कार वगैरे असेल जसं की सध्याला विज्ञान रत्न पुरस्कार तो पुरस्कार घटकात येईलच मात्र विज्ञानाशी रिलेटेड पण म्हणू आपण नुकतंच अलीकडे भारताने स्टार्ट केलं आहे 2 वर्षापासून तो देण्यात येतोय अलीकडे त्यामुळे ते देखील लक्षात ठेवायचं आहे. मग तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीच्या संदर्भात सध्याला एआय आधारित काही महत्वाचे मोस्टली एआय आधारित काही असतील घटना तर त्याबद्दलचा आढावा घ्यायचा आहे आपल्याला. मग ते राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवरती म्हणजे राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तिन्ही स्तरावरती आपल्याला ते नोट करावायचं आहे. आणि थर्ड इथे मेन्शन केलेल्यापैकी पर्यावरण या घटकामध्ये देखील आपल्याला महत्वपूर्ण बाबी कव्हर करायच्या आहेत. मग पर्यावरणाच्या बदलाच्या परिषदापासून ते त्या ठिकाणी जर कोणते महत्वपूर्ण निर्णय परत एकदा आणि त्यानंतर म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भात थोडक्यात आपल्याला इथे सर्व घटना म्हणजे चक्रीवादळाच्या संदर्भात न्यूज असेल समजा एखादं चक्रीवादळ उद्भवलेलं असेल आणि त्या संदर्भात काही त्या चक्रीवादळाला दिलेलं एखाद्या देशाने नाव असेल ते सुद्धा आपल्याला नोट करणं असेल किंवा त्याचा अर्थ काय होतो वगैरे सर्व बाबी पर्यावरणाच्या टॉपिक मध्ये अभ्यासणं आवश्यक आहे. आणि पर्यावरणाच्या रिलेटेड काही समिट वगैरे असेल किंवा पर्यावरणाच्या संदर्भात परत कुठली काही घटना म्हणजे परत उद्घाटन वगैरे काय अशा गोष्टी आपल्याला इथे या घटकामध्ये अभ्यासायचे. तर विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण
हा एक आपला महत्वाचा भाग असेल. त्यानंतर संरक्षण आणि अंतरिक्ष. त्यात सर्वप्रथम संरक्षण आपण पाहू. संरक्षण घटकामध्ये आपल्याला साधारणपणे जर पाहायला गेलं तर युद्ध सराव हे एक महत्वाचा भाग असेल, किंवा मग युद्ध नौका जे असतात तर त्याचं एक अनावरण केलेलं जातं. तर युद्ध नौकाच्या अनावरणाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती असणं आवश्यक. युद्ध सरावाबद्दल आवश्यक, जसं की भारताचे समजा इतर देशांसोबत युद्ध सराव आयोजित केले जातात. उदाहरणादाखल देखील आपण पाहूया. म्हणजे भारत अमेरिका समजा यांच्यात युद्ध अभ्यास, वज्रप्रहार, त्यानंतर कोप इंडिया, मलबार हे काही युद्ध सराव जे आहेत ते आयोजित केले जातात. सूर्यकिरण भारत नेपाळ यांच्यात आयोजित केला जातो. मित्रशक्ती या नावाने युद्ध सराव जो आहे तर भारत श्रीलंका यांच्यात तो आयोजित केला जातो. गरुड शक्ती इंडोनेशिया सोबतचा आहे युद्ध सराव भारताचा. त्यानंतर गरुड जो आहे फ्रान्स सोबतचा, शक्ती फ्रान्स सोबतचा आहे, वरुण फ्रान्स सोबतचा आहे. अशा पद्धतीनं एकुवेरिन जो सराव आहे युद्ध सराव मालदीव सोबतचा आहे. असे काही अनेक युद्ध सराव म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणं आणि त्याचबरोबर दहशतवाद विरोधी लढाई म्हणजे लढा उभारणं याकरिता त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी म्हणून आपण आणि युद्ध पद्धतींची देवाणघेवाण व्हावी याकरिता हे युद्ध सराव आयोजित केले जातात. तर याविषयी अनुसरून याला क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, या संरक्षण घटकामध्ये. मग अंतरिक्षमध्ये प्रामुख्याने इस्रोच्या किंवा नासाच्या मोहिमा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. मेन भाग असेल आणि यावरती एक क्वेश्चन असतो लक्षात घ्या. अंतरिक्ष या घटकावरती एखाद्या नव्या समजा अवकाशात जाण्याचा पराक्रम शुभांशु शुक्ला यांनी केलेला होता, बरोबर. भारतीय अंतराळवीर होते. अवकाशात जाणारे ते आपले दुसरे भारतीय आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला थांबणाऱ्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर थांबणारे ते पहिलेच भारतीय व्यक्ती ठरले होते. जी मोहीम युरोपियन स्पेस एजन्सी, त्यानंतर ऍक्सिओम 4 असं मोहिमेचं नाव होतं, आणि युरोपियन स्पेस एजन्सी, नासा आणि इस्रो याच्या तिघांच्या वतीने ती आयोजित करण्यात आली होती. त्या संदर्भात मग बारकावे आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. तसेच एखाद्या यानाचं वगैरे म्हणजे प्रक्षेपण करण्यात आलेलं असेल त्या माध्यमातून त्याची थोडक्यात माहिती, मग त्याचे बारकावे, त्याची वैशिष्ट्ये, हे सर्व घटक आपल्याला संरक्षण अंतरिक्ष या घटकामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे. याचबरोबर इतर देशांच्या काही महत्वाच्या मोहिमा असतील, त्यात पर्टिक्युलरली नासा आणि इस्रो आपण ते मेन्शन केलं. मग युरोपियन स्पेस एजन्सी आहे, त्यानंतर रशियाची असेल, जपानची असेल, त्या सर्वांच्या बाबतीत आपल्याला थोडक्यात नव्याने काही त्यांनी लॉन्च केलं असेल तर त्या संदर्भात अभ्यासणं गरजेचं. हा एक महत्वाचा भाग असेल. या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला करंट अफेअर्स मध्ये करायचा आहे, तुमच्या लक्षात आला असेल. यानंतर मग पुरस्कार व पुस्तके. पुरस्कारामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नोबेल पारितोषिक आहे, ऑस्कर पुरस्कार आहे, या संदर्भात अभ्यासना, प्रिझकर अवॉर्ड आहे, असे काही पुरस्कार असतील, गोल्डन ग्लोब अवॉर्ड असेल तर याबद्दल सविस्तर अशी माहिती घ्यायची. नेक्स्ट राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार, त्यामध्ये मग भारतरत्न पुरस्कार आहे, पद्म पुरस्कार आहेत म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अलीकडच्या काळात देखील झालेल्या संदर्भात प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्यानंतर साहित्य अकादमी असेल, ज्ञानपीठ पुरस्कार असेल, हे काही महत्वाचे पुरस्कार आपल्याला, दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, हे सर्व त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय पुरस्कारामध्ये अभ्यासाचे आहेत. त्यानंतर मग आपण राज्याकडे येऊ. राज्याच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्र भूषण असेल किंवा राज्याच्या वतीने इतर कोणते त्या ठिकाणी सरकारच्या वतीने कोणते पुरस्कार देण्यात येत असतील त्याचाही आढावा आपल्याला या पुरस्कार या घटकात अभ्यासायचा आहे. म्हणजे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तिन्ही ठिकाणी. त्यानंतर मग पुस्तके, चर्चेत असणारे पुस्तके किंवा राज्याच्या काही म्हणजे महत्वाच्या व्यक्तींच्या बद्दल म्हणून आपण राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चेत असणारे खेळाडू असतील, राजकारणी असतील किंवा कुठल्या कारणास्तव वाद चर्चेत आले असतील, वादविवादास्पद काही त्यांच्याबद्दल काही कुठे लिखाण वगैरे असेल, अशा व्यक्तींचे पुस्तके त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत, अलीकडच्या काळात ते प्रकाशित झालेले असतील तर. ओके, या पद्धतीनं पुस्तक हा घटक देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. यानंतर नेक्स्ट वन क्रीडा घडामोडी. हा एक महत्वाचा भाग असेल, त्याच्यावरती एक क्वेश्चन आपल्याला परीक्षेत विचारताना दिसून येतात. महत्वाच्या क्रीडा स्पर्धा ज्या आहेत जसं की टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा, विम्बल्डन, अमेरिकन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, या सर्व स्पर्धा. हे झालं टेनिसचं. सध्याला बुद्धिबळ या खेळामध्ये भारतीय खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करीत असल्या कारणाने त्यांच्याबद्दलचा थोडक्यात आढावा घ्यायचा आपल्याला. क्रिकेट, फुटबॉल, इतरही गेम जे आहेत किंवा मग त्यानंतर आपल्याला कुस्तीचं क्रीडा प्रकार, कुस्ती, तसेच ऍथलेटिक क्रीडा प्रकार जे आहेत त्याबद्दल सविस्तर असा आढावा आपल्याला घेणं आवश्यक. त्यात भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केलेला असेल, कुठे काही सुवर्ण पदकांची लयलूट केलेली असेल, अशा खेळाडूंच्या बाबतीत आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, ही क्रीडा घडामोडीमध्ये आपल्याला अभ्यासणं आवश्यक. त्यानंतर मग व्यक्तिविशेष, हा एक महत्वाचा भाग. याच्यावरती आपल्याला साधारणपणे क्वेश्चन विचारताना दिसून येतात. त्यात आपण दोन घटक डिवाइड केलेले आहेत, भाग 1, भाग 2 म्हणून आपण थोडक्यात याला. तर निवड, यामध्ये प्रमुख महत्वाच्या पदावरती एखाद्या व्यक्तीची निवड झालेली असेल त्यांच्या संदर्भात हा क्वेश्चन विचारला जातो. पद असतील, संस्था असतील, त्या संघटनेच्या अध्यक्षपदी वगैरे अशा पद्धतीने
महत्वाच्या पदावरती नव्याने नियुक्त झालेल्या व्यक्तींचा आढावा. थोडक्यात जर पाहायला गेला तर अलीकडच्या काळामध्ये नियुक्ती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी क्रस्टी कॉव्हेंट्री ह्या विराजमान आहेत. तसेच आता राष्ट्रीय स्तरावरती पाहायला गेलं नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तर राकेश अग्रवाल त्याचे प्रमुख आहेत. इस्रोचे प्रमुख सध्याला व्ही नारायणन आहेत. त्यानंतर सेबीचे प्रमुख तुहिन कांता पांडे आहेत. या पद्धतीने आपल्याला महत्वाच्या या नियुक्तींचा आढावा किंवा निवड या घटकात ते अभ्यासायचे आहे. म्हणजे हे एवढं फक्त आपल्या परीक्षेकरिता इथपर्यंत सीमित असेल का कोणाची निवड झाली कोण अध्यक्षपदी आहे नाही. तर मग अभ्यासाचं काय त्या व्यक्तींबद्दल माहिती घेत असताना डिटेलमध्ये ज्या पदावर ते निवड होतात त्या पदाबद्दलची माहिती त्या व्यक्तीबद्दलची माहिती त्याची पार्श्वभूमी व्यक्तीची त्या पदाच्या बाबतीत स्थापना वगैरे काय असेल त्या इत्यंभूत माहिती आपल्याला घेणं आवश्यक. कारण मित्रांनो इथे वन लाईनर क्वेश्चन क्वचित मात्र विधानात्मक स्वरूपात त्यांच्याबद्दलचा आढावा त्या ठिकाणी घेतला जातो आणि त्याबद्दल विचारलं जातं आणि म्हणून आपल्याला ते डिटेलमध्ये अभ्यासणं आवश्यक आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला एक लक्षात येईलच एक टॉपिक देखील आपण घेतलेला आहे की तो कशा पद्धतीने अभ्यासणं आवश्यक आहे. पुरस्कार या घटकावर आधारित तो आहे. त्यामुळे तुम्हाला एकूणच आयडिया पण येऊन जाईल आपल्याला अभ्यास करत असताना कोणत्या बाबींवरती फोकस करायचा आहे. यानंतर मग निधन एखाद्या महत्वपूर्ण व्यक्तींचं जसं की आता अलीकडेच पहा आशाताईंचं निधन झालेलं आहे. आशा भोसले प्रसिद्ध गायिका आहेत पार्श्वगायिका आणि अनेक हिंदी गाण्यांबरोबरच इतर भाषेतही महत्वपूर्ण गाणे गाऊन त्या ठिकाणी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव लौकिक केलेलं आहे आणि महत्वपूर्ण अनेक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. मग आशा भोसले असतील याआधी अनेक व्यक्तींचं म्हणजे झाकीर हुसेन त्याचबरोबर त्याच्या आधी जर पाहायला गेलं डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान माजी पंतप्रधान असे काही महत्वाचे व्यक्ती म्हणजे डॉक्टर जयंत नार्वेकर असतील त्यानंतर राम सुतार ज्यांना नुकतं अलीकडेच महाराष्ट्र भूषण या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तर या संदर्भात या सर्वांच्या बाबतीत आपल्याला एक दिसून येतं की त्या व्यक्तींचं निधन झालं असल्या कारणाने इथे त्यांच्याविषयीचे क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणजे त्यांच्याविषयीचा आढावा वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं इथंपासून त्यांच्या कारकिर्दीत त्यांना मिळालेले मानसन्मान इथंपासून आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी कव्हर करायच्या आहेत. ओके येस. तर हे निधन घटकामध्ये महत्वपूर्ण व्यक्तींचं थोडक्यात त्यांच्या निधनाबद्दल म्हणजे निधन झाल्याच्या नंतर त्यांच्याविषयीचे प्रश्न एकूणच त्यांच्या कारकिर्दीचा आढावा ज्या पदावरती ते विराजमान होते तिथपासून त्यांना मिळालेले मान सन्मान असतील महत्वाचे चर्चेत असणारे लोकप्रिय व्यक्तींचं निधन झाल्याच्या नंतर त्यांच्याबद्दलचे आपल्याला क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारताना दिसतंय त्या निधन घटकामध्ये. क्लिअर. या पद्धतीने ते अभ्यासायचं आहे. तर आणि सर्वात शेवटी म्हणू आपण ते म्हणजेच दिनविशेष. ओके दिनविशेष मध्ये सरळ सरळ वन लाईनर एक कदाचित विचारला गेला तर तो बेस्ट म्हणून आपल्यासाठी सोपा असेल. काही वेळेला थीम स्वरूपामध्ये प्रश्न विचारतात 2026 समजा आहे किंवा 25 अलीकडच्या काळात त्याची दिनविशेष म्हणजे मात्र एक लक्षात घ्यायचं फार जुना न विचारता अलीकडच्या काळातील विचारतात म्हणजे 2-4 महिन्यापूर्वी म्हणून एक्झामच्या आधी 3 ते 4 महिन्यापूर्वीचे दिनविशेष त्याला अनुसरून त्याची थीम संकल्पना जे असेल ते आणि कधी कोणता दिवस साजरा केला जातो. प्रत्येक महिन्यात जानेवारी ते डिसेंबर पर्यंत काही महत्वपूर्ण दिनविशेषवरती क्वेश्चन परीक्षेत विचारताना दिसत आहेत आपल्याला. 8 ते 10 दिनविशेष आहेत. पहा यातही आपल्याला सुटसुटीत करायचं म्हणजे काय तर अलीकडे अगदी म्हणजे 14 जूनला एक्झाम होत आहे तर 14 जूनच्या 3-4 महिन्यातील बिफोर म्हणून आपण किंवा 5 ते 6 महिन्यातील बिफोर दिनविशेषवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्या आधी फार जुनं नाहीये. मात्र आपल्याला वर्षभराच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे हे लक्षात असू द्या. दिनविशेष मात्र असं जुनं जास्त विचारलं जात नाहीये. त्यामुळे तिथे एक आपल्याला बारकाईनं पाहायचं आहे. क्लिअर. यानंतर नेक्स्ट वन हा पण टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला. दिनविशेष नंतर मी एक ऍड करेन एक महत्त्वाचं स्पेशली आपण पुढे मेन्शन केलेलंच आहे. परंतु हे सर्व घटक अभ्यासल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला सराव प्रश्नांवरती अधिकचा भर द्यायचा आहे हे लक्षात असू द्या. ओके जेणेकरून जो टॉपिक अभ्यासलेला आहे त्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये कसे विचारले जातात आयोगाच्या धर्तीवरती म्हणजे बाकीच्या विषयांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तिथे तुम्हाला पीवायक्यूच्या आधारावरती समजून येतं की काय क्वेश्चन कसं विचारला गेला आणि अभ्यास कसा करायचा इथे त्याच पद्धतीने. परंतु क्वेश्चन रिपीट होताना करंट अफेअर्स तुम्हाला दिसणार नाहीये. म्हणजे इथे तुम्हाला वेगवेगळे टॉपिक असतील कारण लेटेस्ट अपडेट ते आपल्याला करत जायचं आहे. त्याच कारणास्तव इथे मात्र आपल्याला नव्या टॉपिक अभ्यास असताना त्या अभ्यासून झाल्याच्या नंतर आयोगाच्या धर्तीवरती इथे प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. त्यामुळे सराव प्रश्न हा एक महत्वाचा भाग यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे. क्लिअर. यानंतर मग एक महत्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा व्यवस्थित टॉपिक थोडंसं समजावून घ्या आणि त्यानंतर त्या टॉपिकला अनुसरून आपण प्रश्न एक घेतलेला पण आहे. ओके प्रश्न घेतलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला इथे द्यायचं आहे लक्षात असू द्या. ओके चला जे लाईव्ह आहेत तर त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन टॉपिक इथे हा कव्हर करायचा आहे. तुमच्यासोबत मी पण इथे आहेच आणि म्हणजे माहिती घेतोय आपण या टॉपिक बद्दल आणि यानंतर एक प्रश्न असेल सर्वात शेवटी आधी त्यानंतर सराव प्रश्नाच्या माध्यमातून या टॉपिक बद्दल त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर पहा मित्रांनो उदाहरण दाखल म्हणजे जे आपण घटक आता पाहिलेले आहेत
त्या घटकांचा एकूणच आढावा, म्हणजे आपल्यासाठी सुटसुटीत आपण अनुक्रमणिका म्हणून ती इथे आखलेली आहे. मात्र आयोगाच्या वतीने काय स्पष्ट केलेलं आहे की बाबा तुम्हाला फक्त राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, जागतिक म्हणा थोडक्यात, ओके, महाराष्ट्र, भारत आणि जागतिक घडामोडी, बस एवढंच. त्यांनी एवढ्यातच सगळं म्हणजे संपवले. परंतु यातनं आपल्याला या सर्व घडामोडींचा आढावा घ्यायचा, एक 10 म्हणून आपण 10 ते 11 घटक जे आता आपण पाहिलेले आहेत, तर त्यानुसार आपल्याला त्याचं डिवायडेशन करून त्या घडामोडींचा आढावा मग राज्य असेल, राष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर तिथे घ्यायचा आहे. त्यातनंच मग उदाहरणार्थ आपण एक टॉपिक घेतलेला आहे. अलीकडेच डिसेंबर 2025 या वर्षी आपल्याला दिसून येतं की पर्यावरण या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना 2005 या सालापासून चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार दिला जातो, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या वतीने 2005 या वर्षापासून. ओके, तर हा पुरस्कार जो आहे 2024-25 सलग 2 वर्षी भारतीय व्यक्तींना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला. 24 ला म्हणजे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. तर 2024 मध्ये आणि 25 मध्ये मात्र एका श्रेणीत भारतीय व्यक्तींनी सलग 2 वर्षी या पुरस्कारावरती मोहर उमटवलेली आहेत. तर 24 मध्ये या ठिकाणी आपल्याला एक व्यक्ती दिसत आहेत आणि 25 मध्ये देखील. तर आपण थोडक्यात दोन्ही बद्दल जाणून घेऊया. तर माधव गाडगे यांना 24 चा पुरस्कार आहे. ज्या व्यक्ती तुम्हाला इथे दिसत आहेत तर या सुप्रिया साहू यांचं नाव आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने 2025 ने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि सुप्रिया साहू ज्या आहेत तर त्या तमिळनाडू या राज्यामध्ये IAS अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. लक्षात घ्या, एक IAS अधिकारी आहेत. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी UPSC ची परीक्षा क्रॅक केलेली होती आणि त्यानंतर फक्त नोकरी आणि आपलं काम, म्हणजे नोकरी करत फक्त जीवन न जगता आपल्याला या समाजासाठी, या देशासाठी काय करता येतं का, हे पर्यावरणाच्या रक्षणाच्या माध्यमातून त्यांनी करून दाखवलं. आणि त्या ठिकाणी एक विक्रम देखील त्यांच्या नावावरती होता याआधीच ऑलरेडी. सध्याला त्यांना 2025 मध्ये या UNEP वतीने, म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या वतीने चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने जरी सन्मानित करण्यात आलं असलं तरी, लक्षात घ्या, या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं असलं तरी याआधीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांच्या नावाची नोंद आपल्याला दिसून येते. मित्रांनो, काय नोंद आहे तर सुप्रिया साहू यांनी म्हणजे आपल्या सहकाऱ्यांसह 42,000हून अधिक रोपे लावण्याचा एक विक्रम रचला होता आणि या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली होती. आपल्याला थोडक्यात त्या सर्व बाबी या ठिकाणी सुप्रिया साहू, परत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये इतर कोणतं काही कार्य केलेलं असेल तर त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला इथे घ्यायची आहे सविस्तर असं. बारकाईने पाहायचं, पुन्हा एकदा मेन्शन करतो, याला अनुसरून एक क्वेश्चन घेतलेला आहे, त्याचं उत्तर हे आपल्याला द्यायचं. तर चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 या संदर्भात आपण थोडक्यात इथे माहिती घेणार आहोत. तर पहा, 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार जो आहे तो संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रमानं, म्हणजेच युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या वतीने तमिळनाडूच्या IAS अधिकारी असलेल्या कोण, सुप्रिया साहू यांना प्रेरणा आणि कृती, ओके, इन्स्पिरेशन अँड ऍक्शन या श्रेणीमध्ये हा प्रदान करण्यात आला. कोणत्या श्रेणीत हे देखील महत्वाचं असेल, कारण वेगवेगळ्या श्रेणीमध्ये बाकीच्या बाहेरच्या काही व्यक्तींनाही सन्मानित करण्यात आलं. 4 ते 5 व्यक्ती आहेत, मात्र बाकीच्या नावांची आपल्याला आवश्यकता नाही. परंतु या श्रेणीमध्ये ज्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला गेला ते मात्र नोट करायचं आहे, ज्यामध्ये त्यांनी प्लास्टिक विरोधी चळवळ, वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत कूलिंग मधील नेतृत्वासाठी हा सन्मान मिळवलेला आहे. ओके, कोण, सुप्रिया साहू, हे नाव लक्षात ठेवायचं आहे. हा पुरस्कार पर्यावरण संरक्षणातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी जागतिक स्तरावरची ती ओळख आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2005 मध्ये स्थापित करण्यात आलेला होता. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाद्वारे तो प्रदान केला जातो. ओके, 2005 या वर्षी याची स्थापना. हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान आहे, जो लोकांचे आणि ग्रहाचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर असलेल्या अग्रणींना तो ओळखतो. दरवर्षी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट, हवामान बदल, निसर्ग, जैवविविधतेचे नुकसान आणि प्रदूषण, कचरा या तिन्ही ग्रहीय संकटांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपायांवरती काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करते. थोडक्यात माहिती, पहिल्याच प्रयत्नात त्यांनी UPSC उत्तीर्ण झाल्या होत्या. लक्षात घ्या, फर्स्ट अटेम्प्ट मध्येच म्हणून आपण 1989च्या दरम्यान, आणि त्या ठिकाणी 91 मध्ये तमिळनाडूच्या IAS अधिकारी म्हणून त्या रुजू झाल्या होत्या. लखनौ विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर 1989 मध्ये UPSC ची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. 2 वर्षे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी म्हणजेच LBSNA मध्ये
प्रशिक्षण घेतल्यानंतर 1991 मध्ये तामिळनाडू केंद्रमधून त्या IAS अधिकारी बनलेले आहेत. थोडक्यात त्यांच्याविषयीची माहिती म्हणून आता. यानंतर करिअरच्या सुरुवातीला ते राज्याच्या निलगिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तामिळनाडूमध्ये निलगिरी डिस्ट्रिक्ट आणि या ठिकाणी कलेक्टर म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. 42,182 रोपे लावल्याने ऑलरेडी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुप्रिया साहू हे आपल्याला त्यांचा समावेश केल्याचं दिसून येतं. विक्रम आधीच त्यांच्या नावावरती होतं. पर्यावरणाच्या रक्षणासाठी महत्वपूर्ण कामगिरी आपल्याला त्यांची दिसून येते. निलगिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असताना सुप्रिया साहू यांनी आंतरराष्ट्रीय पर्वत वर्ष 2002 अंतर्गत एक मोहीम राबवली होती, ज्यात 300हून अधिक लोकांनी एकत्र येऊन 42,182 रोपे लावलेली होती. हा 24 तासात सर्वाधिक झाडे लावण्याचा भारताचा पहिलाच विक्रम होता, जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंदणी करण्यात आलेली होती. दूरदर्शनच्या परत थोडक्यात ऍडिशनल आणखी माहिती. दूरदर्शनच्या महासंचालक असताना म्हणजे दूरदर्शनच्या महासंचालक म्हणून त्यांनी काम केलं होतं. विधानात्मक स्वरूपात क्वेश्चन आल्याच्या नंतर कुठे काम केले कुठे नाही किंवा ते मेन्शन केलं जाऊ शकतं, मग ती माहिती असणं आवश्यक, तेही मेन्शन केलेलं आहे. कोण बनेगा करोडपती या नावाने जे आपल्याला अमिताभ बच्चनचा आपण शो पाहतो, त्याच धर्तीवरती त्याने एक अनोखा प्रयोग आपल्याला केल्याचं दिसून येतं. या कोण बनेगा करोडपतीची एक काश्मीरी आवृत्ती कुस बानी कोशोर करोडपत या नावाने त्याने सुरू केली होती आणि ही भारतात केबीसीची पहिली स्थानिक भाषेतील आवृत्ती होती, जी सरकारी वाहिनी दूरदर्शनवरती प्रसारित झालेली होती आणि पहिल्याच अशा स्वरूपात आपण पाहतो या ठिकाणी. ओके, हा झाला टॉपिक महत्वपूर्ण. याला अनुसरून तुम्हाला एक क्वेश्चन देखील असेल. सर्वात शेवटी सर्व प्रश्नाकडे ज्यावेळेस आपण वळू तिथे मात्र आपण त्याबद्दलचा आढावा घेणार आहोत. ही माहिती असेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत. त्याआधी जे आता आपण नोट्स काढलेले आहेत किंवा हा टॉपिक इथे अभ्यासलेला आहोत, तर त्याचं रिव्हिजन करणं हे आवश्यक आहे. पहा, चालू घडामोडी असेल, इतर विषय असतील तुमचे कोणतेही, तुम्ही जर एखादा विषय अभ्यासून झाल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं, तो एखादा म्हणजे याच्याही संदर्भात करंट अफेअर्सच्या बाबतीत तुमच्याकडे नोट्स असतील, एकदा लेक्चरला ऐकलं, एकदा वाचलं, विषय संपला, ते माझ्या लक्षात राहतं असं आपल्याला वाटतं, त्याचं रिव्हिजन करीत नाही आणि परीक्षेला सामोरे गेल्याच्या नंतर मात्र तिथे आपली दांडी गुल होते. हे लक्षात घ्या. कारण बऱ्याचदा प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते आपण अभ्यासतो त्याच्याही पलीकडे वेगळ्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तुम्ही जे नोट्स अभ्यासताना डायरेक्टली तसंच विचारता असं नाहीये. त्यामध्ये एखादे 2 पॉईंट्स असे असतात जे आपण अभ्यासतो त्याच्या बाहेरचे एखादा लाईन असू शकते. 2 जे असतात तुम्ही अभ्यासलेले असतात ते तुम्हाला आठवायचे असतात, त्याला अनुसरून उत्तर द्यायचे असतात. काही वेळेला शब्द रचना जी वाक्य रचना आहे ती वेगळ्या स्वरूपात मांडलेली असते. त्याकरिता रिव्हिजन हा एक महत्वाचा भाग असणार आहे मित्रांनो, आणि या रिव्हिजनच्या माध्यमातूनच आपण अधिकचे गुण मिळवू शकतो. अदरवाईज रिव्हिजन नसेल तर आपण त्या प्रश्नांची उत्तर देण्यापासून म्हणजे अनुत्तरितच राहतो असं म्हणून मी. खरं तर नोट्सचं रिव्हिजन हे मस्ट आहे. लक्षात घ्या, जे आता आपण टॉपिक पाहिलेलं आहे, समजा ते वाचलंय तुम्ही, आता ऐकलं एक वेळेस, हे तुमच्याकडे पीडीएफ स्वरूपात नोट्स आल्याच्या नंतर सातत्याने म्हणजे आता परत एकदा पुढील लेक्चरला येण्याच्या आधी म्हणून आपण करंट अफेअर्सचं त्याच्या आधी 2-3 वेळेस त्याचं रिव्हिजन होणं आवश्यक. मग त्याला अनुसरून आपण लगेच सराव प्रश्न घेतो, मग त्याचा एक सराव होतो, म्हणजे अगदी परफेक्टली ते आपल्या लक्षात राहतं आणि त्यानंतर मात्र परीक्षेत देखील त्याच धर्तीवरती आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. या पद्धतीने पुढे गेल्यास आपला रिझल्ट नक्की असणार आहे. मात्र हे करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण रिव्हिजनला टाळाटाळ करतो. जर रिव्हिजन नसेल तर रिझल्ट येणार नाही, हे लक्षात घ्या. सो नोट्स रिव्हिजन हे आवश्यक आहे, हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे. ओके, याचबरोबर मग वेळेचे नियोजन कसे करावे महत्वाचा भाग असेल. हे आपल्याला सर्वात महत्वाचं या थोड्या कालावधीसाठी म्हणून ज्यावेळेस आपण तयारी करू, तर या थोड्या कालावधीसाठी जरी म्हटलं तरी आपल्याकडे साधारणपणे 10 to 12 आवर्स हे असणार आहेत आणि या माध्यमातून आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये या विषयापुरतं बोलायचं झाल्यास म्हणजे बाकीचे मी मेन्शन करेनच. तर पहा, साधारणपणे 2 विषय घेऊन तुम्हाला सोबत जायचे आहेत, सामान्य ज्ञान असं म्हणू आपण. या कमी कालावधीमध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी किंवा हिस्ट्री पॉलिटी असे कोणते विषय तुम्ही 2 घेतलेले आहेत, तर त्याकरिता तुम्हाला रोज 3 तास एका विषयाला देणं गरजेचं आहे. म्हणजे 3-3 तासाने 6 तासाचे 2 विषय तुमचे कव्हर होतील. त्यानंतर मित्रांनो 2 तासामध्ये तुम्हाला गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. कधी 2 तास, कधी 3 तास किंवा 2 तास म्हणून, आणि 2 तास तुम्हाला करंट अफेअर्स. ओके, असं 3 आणि 3 6 आणि 2 करंट अफेअर्स आणि 2 अंकगणित आणि बुद्धिमत्ता. या पद्धतीनं 10 तासाचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यात अतिरिक्त 2 तास जे आहेत, 1-1 तास तुम्ही ते जीएसचे 2 विषय जे घेतलेले होते, जे आपण 3-3 तासाचं डिवायडेशन केलेलं आहे, एक हिस्ट्री किंवा एक जिओग्राफी असं म्हणू आपण, तर त्याला 4-4 तास दिला तरी चालेल. जर अभ्यास होत असेल तर बेस्ट 12 तासाचं कॅल्क्युलेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे. त्याचा सातत्य म्हणजे ते रिव्हिजन तर आहेच आहे आणि तुम्हाला ह्या पद्धतीचं म्हणजे पद्धतीने वेळेचं नियोजन आखणं गरजेचं आहे. या माध्यमातून तयारी करावीच लागणार आहे. यामध्ये गणित, अंकगणित आणि बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस मात्र कमी वेळेत ते अधिकाधिक प्रश्न सोडवण्याची टॅक्ट जी म्हणू आपण ते आपल्याला म्हणजे जमणं
हे गरजेचं आहे. त्यानंच आपल्याला वेळेत क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं होईल, अदरवाईज नाही. आणि करंट अफेअर्ससाठी देखील तोच भाग असेल. वर्षभरांच्या घडामोडी आपल्याला अभ्यासात असताना या 2 महिन्यात साधारणपणे आपल्याला लवकरात म्हणजे जास्तीत जास्त पाठ तो कव्हर करण्याकरिता आपल्याला डेली त्याबद्दल करंट अफेअर्स बद्दल रिव्हिजन करत राहणं इथून पुढं हे गरजेचं आहे. ओके, हे एकूणच कॅल्क्युलेशन मी केलेलं आहे 10 ते 12 तासाचं वेळेच्या नियोजनाच्या बाबतीत. मात्र त्या 24 तासामध्ये असे काही ठराविक टाइम पिरियड नाही की तुम्ही याच वेळेत हा अभ्यास केला पाहिजे किंवा 24 तास म्हणजे 24 तासामध्ये सकाळीच किंवा दुपारीच किंवा रात्री वगैरे तुमच्या परीने तुम्हाला ज्यावेळेस वेळेत अभ्यास करणं जमेल ती वेळ आपण निश्चित करायची. त्यात मात्र आपलं कॅल्क्युलेशन हे या 10 to 12 आवर्सचं असणं गरजेचं आहे. म्हणजे कधीही करा, सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा किंवा तुमच्या मनात 24 तासाचं कधीही कॅल्क्युलेशन असू द्या. मुख्य नाईट जरी अभ्यास केला तर काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु नियोजन हे या पद्धतीने असणं गरजेचं आहे. ओके, नियोजन, नोट्सचं रिव्हिजन हे फार महत्वाचं भाग असेल. यानंतर मग संदर्भ साहित्य सर्वात महत्वाचा भाग. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो, काय वाचायचं किंवा काय अभ्यासायचं. आता जर तुम्ही नेक्स्ट इयरची तयारी करीत असाल तर आतापासून मी सांगेन तुम्हाला बेटर राहील, बेस्ट राहील वे ते म्हणजेच एखादं वर्तमानपत्र असेल त्यातनं नोट्स स्वतः काढणं. बराच वेळ शिल्लक असल्या कारणे आपण ते व्यवस्थितरित्या त्याच्या पुढे जाऊ शकतो. आता मात्र हा 14 जूनच्या हिशोबाने जर आपण तयारी करण्याचा ठरवलंय तर तिथे मात्र आपल्याला कुठलंही एक मासिक मार्केट मधलं कोणतंही एक म्हणेन मी, इथे कुठली आपलं मार्केटिंग वगैरे नाही करायचे. त्यामुळे कोणतंही एक मासिक घ्यायचंय. हे चांगलं का ते चांगलं या ह्याच्यातनं एक जाता कोणतेही एक घ्या. कारण बरेच जण जे मासिक इयरली किंवा 6 महिने जे त्यांच्या मार्केटमध्ये अवेलेबल असेल कोणाचंही म्हणा, परंतु ते त्यांनी ते व्यवस्थितरित्याच ते त्याची मांडणी केलेली असणार आहे. त्यामुळे गोंधळ न जाता कुठलंही एक अभ्यासायचंय ते प्रॉपर त्याचं पाहणं, त्यातनं नोट्स काढणं, त्याचं रिव्हिजन करणं हे महत्वाचं असणार आहे. ओके, संदर्भ साहित्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास अगदी नेक्स्ट इयरचा प्लॅनिंग असेल तर मात्र कुठल्याही संदर्भ साहित्याची गरज नाही मित्रांनो. मी तुम्हाला इथं मेन्शन करेन. हवं तर संदर्भ साहित्य जर पाहायचं झालं अगदी जर टार्गेट जर आपलं 2027 असेल तर म्हणेन. ओके, दोन्ही मेन्शन करतो. 2026 असेल तर कोणतेही सरळ सरळ इथं आता सध्याला वेळ कमी असल्या कारणे कोणतेही वार्षिकी घेऊ शकता तुम्ही, अथवा अलीकडच्या काळात 6 माही म्हणेन मी, हे नोट करू शकता. कोणतंही घ्या. ओके, दर्जेदार असलेलं म्हणजे सगळं बेस्ट आहेत. 6 माही वार्षिकी कोणते एक तुम्ही तिथे या परीक्षेसाठीच फक्त घ्यायचे असेल कंबाईन ग्रुप बीच्या तर ते फक्त तिथे मेन्शन करायचे म्हणजे इन्क्वायरी करून त्याची घ्यायचे. 2026 27च्या बाबतीत जर कोणी असेल तर टार्गेट नेक्स्ट इयरचं ठरवलं असेल तर मित्रांनो मी स्पष्ट सांगेन तुम्हाला कोणतेही वार्षिकी मासिक काही आवश्यकता नाही. कुठलाही काही अभ्यास कोणाचा आधार घेण्याची. इथे मात्र तुम्हाला काय करायचंय फक्त डेली अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळतं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोवर. गुगलला आता सर्च करायचं त्यासाठी काही कुठलाही म्हणजे फीस वगैरे काही नाहीये. डायरेक्ट रोज संध्याकाळी 6-7 वाजता काय करायचं डायरेक्ट PIB वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत. मराठीत कम्फर्ट असाल मराठीत, इंग्रजी असेल तर इंग्रजीत तिथे जाऊन सर्च करा. डेली न्यूज केंद्राच्या महत्वाच्या काही योजना असतील, काही महत्वाचे पूर्ण निर्णय असतील, मंत्रिमंडळाचे निर्णय वगैरे जे सर्व वर्तमानपत्रातून कव्हर होत नाहीये तर ते आपल्याला PIB मधनं कव्हर होऊ शकतं. आणि म्हणून तो एक भाग तिथल्या तिथं जसं तसं तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. तुमच्या नोट्स मध्ये ते उतरवा, त्याला एका साईडला ठेवायचं डेली. ते आपल्याला एक पार्ट असेल. ओके, त्यानंतर मग वर्तमानपत्र त्यामध्ये मग तुम्हाला लोकसत्ता किंवा जर हिंदी तुम्ही इंग्रजीत कम्फर्ट असाल तर हिंदू या दोन्हीपैकी कोणतेही एक अभ्यासू शकता. PIB किंवा 2 वर्तमानपत्राच्या माध्यमातून दोन्हीपैकी एक म्हणू आपण हे वर्तमानपत्र अभ्यासलं तरी चालेल. आणि त्यानंतर जर क्लास जॉईन करणार असाल तर मित्रांनो तुम्हाला क्लासच्या माध्यमातून हे सर्व नोट्स त्या ठिकाणी अवेलेबल असणारच आहेत. या फक्त याचा आधार घेऊन जरी तुम्ही अभ्यासलात तर ते तुम्हाला मोर दॅन सफिशियंट ठरेल. आणि काही संदर्भ जोडून त्याला त्या ठिकाणी तुम्ही तिथे सर्च करून गुगलला आता लगेच तुम्हाला मिळून जातं बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे त्याच्या संदर्भात डिटेलमध्ये थोडंसं अभ्यासाचं असेल, काही ठिकाणी परिपूर्ण माहिती नसते, तिथे मात्र तुम्ही व्यवस्थितरित्या ते नोट करू शकता. हवं तर ह्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला तुमची न्यूज काही सर्व कव्हर झाले नाहीत असं वाटलंच तर एक मासिक कोणतंही मंथली जे रेग्युलरली मार्केटमध्ये सध्याला सुरू आहे, गेल्या लास्ट 10 इयर्स पासून रेग्युलरली मार्केटमध्ये येते, त्यापैकी एखादा मासिक जरी सोबत ठेवला तर ते मोर दॅन सफिशियंट असेल. त्यांनी ते बराचसा भाग कव्हर केलेला असणार आहे. तर स्वतः नोट्स काढलेले असतील तर काही न्यूज फक्त तुम्हाला सिलेक्टिव्हली यातनं घ्याव्या लागतील, बाकी मात्र यातनं कव्हर होईल. एवढं मोर दॅन सफिशियंट असेल. कदाचित त्याची गरज पण भासणार नाहीये. ओके, या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे. 26-27 दोन्ही टार्गेट आपण मेन्शन केलंय. इथे मात्र आता आपलं टार्गेट हे असल्यामुळे कमी कालावधी असल्या कारण याचा तुम्हाला आता आधार सध्याला घेणं अपेक्षित आहे. किंवा कुठून नोट्स वगैरे असतील किंवा जर क्लास जॉईन केलात क्लासमधून तुम्हाला ते नोट्स 12 ते 15 महिन्याच्या घडामोडीवर सर्व अवेलेबल असणार आहे. ओके, त्याच वर्तमानपत्राचा नेमका उल्लेख केलेला आहे.
तर वर्तमानपत्र कोणते आणि कसे वाचावे हा मोस्टली याबद्दल आपण नंतर चर्चा करूया. हवं तर आणखी आपले सेशन असणार आहेत टार्गेट 2027 बद्दल. सध्याला मात्र 14 जूनच्या हिशोबाने जर विचार केला गेला वर्तमानपत्र आता अभ्यासण्याचा वेळ मात्र आता नाहीये, हे लक्षात घ्या. स्पष्ट सांगायचं म्हणजे आता वर्तमानपत्र वाचत बसण्याची गरज नाही. यानंतर मग सराव प्रश्न हे महत्वाचं. जे टॉपिक अभ्यासतोय ते कितपत आपल्याला जमतायत का नाही किंवा त्यावरती क्वेश्चन ज्याप्रमाणे आयोग विचारतं त्या प्रश्नांचा जर सराव आपला झाला नाही तर मग अगदीच परीक्षेमध्ये आपली भांबेरी उडणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला काय करायचंय तर जे टॉपिक अभ्यासतो त्यानंतर आपल्याला सराव प्रश्नांचा सराव करीत राहणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आपण उदाहरणादाखल लगेच जो टॉपिक अभ्यासलेला आहे त्याला अनुसरून एक क्वेश्चन देखील या ठिकाणी घेण्याचा आपला प्रयत्न. तर थोडक्यात तो प्रश्न पाहू आणि तुमच्यापैकी बरेच जण बराच वेळ सेशन पण अटेंड करतायत, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा हे प्रयत्न करायचा आहे. पाहूया किती जण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. एक सोपा प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला आपण अगदीच, त्यामुळे जास्त असं खूप टफ वगैरे नाहीये. साधा प्रश्न विधानात्मक स्वरूपात जो टॉपिक अभ्यासलेला होता. तर मित्रांनो जे लाईव्ह आहात तर फक्त पर्याय क्रमांक तुम्हाला मेन्शन करायचा आहे. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाहीये, मात्र या प्रश्नाचं उत्तर देणं तुमच्यासाठी एक सरावाचा भाग असणार आहे, त्यामुळे तो प्रयत्न करा. प्रश्न पहा काय आहे. खालीलपैकी बरोबर असलेली विधाने या ठिकाणी आपल्याला निवडायची आहेत. ए बी सी 3 विधानं दिसत आहेत. पाहूया विधानं काय आहेत आणि काय निवडायचं आपल्याला. बरोबर म्हणजेच योग्य असलेली विधानं आपल्याला या ठिकाणी निवडायची आहेत. पाहूया. हे विधान जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. बी विधान 2010 या वर्षापासून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. सी विधान सुप्रिया साहू यांना 2025च्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, म्हणजे चॅम्पियन्स ऑफ द अर्थच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पर्याय क्रमांक 1 ए आणि सी, सेकंड ए आणि बी, तिसरा आहे फक्त सी आणि चौथा आहे बी आणि सी. सांगता येईल मग काय उत्तर असेल. फक्त पर्याय क्रमांक मेन्शन केलं तरी चालेल. येस, एवढा वेळ पुरेसा आहे. आता उत्तराकडे आपण वळूया. ओके, पहा जो क्वेश्चन घेतलेला होता आता नुकतं एक टॉपिक आपण अभ्यासलेला चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 विषयीची माहिती आपण घेत होतो आणि त्यात मेन्शन केलं होतं की तो पुरस्कार पहिलं विधान पाहू बरोबर आहे काय तर कोणत्या म्हणजे कोणाच्या वतीने तो देण्यात येतो. तर पहा युनायटेड नेशन्स आपण मेन्शन केलेला आहे एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ओके, UNEP याच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. ओके, संयुक्त राष्ट्र पर्यावरण उपक्रमाच्या वतीने प्रोग्रामच्या वतीने असं. जागतिक आरोग्य संघटनेचं असं मेन्शन केलेलं आहे. बरोबर आहे का मग हे नाही, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं करेक्शन आपण करून घेतलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे इथे पहिलं विधान चुकीचं जे उत्तरात नसणार आहे हे नसल्यामुळे हे विधान पर्याय क्रमांक 1 आणि 2 सरळ ऑटोमॅटिकली ते कट झाला. तुमच्या तर लक्षात आलं असेल उत्तर काय थोडक्यात. आता 2010 या वर्षापासून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं का हो नाही, तर हे देखील आपण नोट केलं होतं. कधी 2005 या वर्षापासून या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो. ओके, सो बी विधान ऑल्सो इनकरेक्ट म्हणून आपण. ए आणि बी चुकीचं आहे त्यामुळे जे बी आहे ते हे कट झालं. आता तर आलं लक्षात. उत्तर काय असेल. एकमेव विधान सुप्रिया साहू बरोबर. ह्या व्यक्तींना इथं कधी कधी 24 मेन्शन केलं जाऊ शकतं. आपण सुप्रिया साहू यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार मिळाला असल्या कारणाने सन्मानित करण्यात आलं म्हणून ते विधान बरोबर आहे असं कधी कधी घाई गडबडीत ते होतं. मात्र 24 विचारलं की 25 लक्षात घ्या, कारण 24-25 दोन्ही भारतीय व्यक्ती आहेत. तिथे आपल्याला नाव दिसतील माधव गाडगे यांचंही. तर 25 मध्ये जर माधव गाडगे म्हणलं तर हे देखील चुकीचं असेल. 24 मध्ये आणि सुप्रिया साहू म्हणलं तर ते देखील चुकीचं असेल. 24चा पुरस्कार डिसेंबर 2024 माधव गाडगे पर्यावरण तज्ञ आणि 25चा सुप्रिया साहू. मात्र इथे हे विधान बरोबर असल्या कारणाने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट असेल. ओके, चला तुमच्या होणं लक्षात आलं असणार आहे की कशा पद्धतीनं आपल्याला करंट अफेअर्स या ठिकाणी कव्हर करायचे आहेत या कमी कालावधीमध्ये. तर ज्या घटकांचा आढावा अभ्यास करायचा आहे त्या घटकांचा आढावा थोडक्यात घेतला. परीक्षेला सामोरे जात असताना वेळेचं नियोजन, नोट्सचं रिव्हिजन कशा पद्धतीने करायचं आहे, एखादा टॉपिक अभ्यासत असताना काय बारकावे त्यातले आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्या अनुषंगाने ते देखील टॉपिक आपण अभ्यासून झालेला आहे. त्यानंतर एक प्रश्नाच्या रूपानं ही माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला होता. तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला तयारी करायची आहे या आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या कमी कालावधीमध्ये. तर जे विद्यार्थी इच्छुक असतील तर नक्कीच तुमचे प्रश्न असतील ते विचारत चला आणि बॅचच्या संदर्भात फास्ट लिहा. 7 दिवसांचा कमी कालावधी शिल्लक असला तरी आपण लवकरात लवकर ते कंप्लीट करण्यासाठी प्रयत्न करणार आहोतच. तर सुरुवातीला नंबर मेन्शन केला होता त्यावरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. मात्र आजच्या भागात या चालू घडामोडी विषयाच्या तयारीसहित इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू सो मच. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.